नमस्कार सर्वांना. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आळल्दिवल्लभम्. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आपदापमहर्तारं दातारं सर्वसंपदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. श्री गणेशाच्या चरणी, शारदेच्या चरणी, सद्गुरु चरणी मनोभावे नमन करून तुम्हा सर्व श्रोत्यांना मनपूर्वक अभिवादन. तसंच श्री रामचंद्रांच्या ठिकाणी आणि हनुमंताच्या ठिकाणी मनापासून नमन करूया. आणि आज आता आपला पुढच्या या रामकथेच्या चिंतनाला प्रारंभ करूया. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की वाल्मिकींच्या तिथे श्रीराम पोचलेले आहेत. भरद्वाजांच्या आश्रमातून पुढे वाल्मिकींच्या आश्रमात गेलेले आहेत. तिथे एक एक दिवसच सगळीकडे मुक्काम करतायत आणि आता निघायचं आहे त्यावेळेस श्रीराम काय करतात, वाल्मिकींना विचारतायत की आम्ही आता अयोध्येपासून खूप लांब आलेलो आहोत, तर आता आम्ही कुठे निवास करावा असं विचारतात ते. कुठे राहावं, एखादं स्थळ असं तुम्ही आम्हाला काय तर सांगा. आता हा जो प्रश्न विचारला त्याच्यात वाल्मिकींनी वेगळाच अर्थ काढलाय. आणि उत्तर देण्यापूर्वी रामाला एक विलक्षण रामात प्रश्न विचारला की देवा, आपण कुठे नाही ते सांगा. आपण तर सर्वत्रच आहात, कुठलंही स्थान आपल्या विरहित नाहीच आहे. त्यामुळे मी आता कुठे राहावे ते मी आपणाला सांगतो. म्हणजे आपण कुठे राहावं ना ते आता मी सांगतो. आणि असं म्हणून वाल्मिकींनी काय केले की साधकांना समजावून सांगण्यासाठी भगवंताचं एक निमित्त केलेलं आहे. आणि कुठे कुठे प्रभूचा निवास असतो त्याच्याबद्दल खूप महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहे. हा सगळा भाग खूप अत्यंत महत्वाचा आणि सुंदर आहे. ते म्हणतात की देवा, आपण तर सर्वत्र निवास करत असला तरी विशेष प्रागट्य तुमचं प्रकर्षाने काही विलक्षण स्थानांमध्ये होते. म्हणजे आता भगवंताचा जो सामान्य निवास असतो ना तो सर्वत्र असतो. म्हणजे प्रत्येकाच्या कणाकणामध्ये भगवंत विराजमान आहे असं आपण ऐकलेलंच असतं खूप वेळा. पण आता सगळीकडे भगवंताचा निवास सारखा आहे म्हणजे काय? तर तसा सारखा नसतो. त्याच्यामध्ये काय असतं, अंतर असतं. तर हे अंतर कसं असतं त्याच्यासाठी भगवंतानी भगवद्गीतेमध्ये एक श्लोक सांगितलाय. त्याच्यातून सांगतायत की उपद्रष्टा तू म्हणताच भर्ता भोक्ता महेश्वर. आता याच्यातून आपण थोडं समजून घेणार की उपद्रष्टा म्हणजे काय, उपमंता म्हणजे काय. की आता रामकृष्ण परमहंस, त्यांच्या अंतरंगामध्ये परमात्मा आहे. आणि एखादा जो सामान्य मनुष्य आहे त्याच्या सुद्धा अंतरंगात परमात्मा आहे. तसंच एक श्वापद आहे, त्याच्या मध्ये सुद्धा तो परमात्मा आहे. पण सगळीकडे तो परमात्मा एक सारखा काय आहे,
त्याचा प्रकाश एक सारखा नसतो. भिन्न भिन्न ठिकाणी तो भिन्न भिन्न असतो. हं? म्हणजे असे जे अत्यंत श्रेष्ठ सत्पुरुष असतात ना, त्यांचं जीवन अत्यंत शुद्ध असतं. आणि म्हणून तिथे हा परमात्मा पारदर्शी झालेला असतो. म्हणजे त्या भगवंताचा प्रकाश पूर्णांशाने बाहेर येत असतो. काय त्यां असं काय आपल्याला पण जाणवतं अशा संतांच्या सान्निध्यामध्ये. हं? आणि म्हणून भगवंत असं म्हणतात गीतेमध्ये की मी उपद्रष्टा म्हणून काय आहे राहतो. कोणाच्या तिथे? तर उपद्रष्टा म्हणजे समीप राहतो. समीप राहून मी सगळं बघत असतो. हं? म्हणजे काय की आपल्या प्रत्येकाच्या समीप तो आहे, आतमध्ये आहे. आणि म्हणून सगळं देवाला काय आहे कळत असतं. आपल्या मनामध्ये कुठले विचार आले याचा तो साक्षी असतो. पाप केलं तरी देवाला कळतं. हं? आणि नुसता पापाचा विचार आला ना तरी सुद्धा देवाला सगळं कळत असतं. हं? पण आपलं जेव्हा जीवन असं जर अधिक अधिक शुद्ध होत गेलं तर मग काय होतं, त्या भगवंताला अशा प्रकारे असं म्हणजे वॉच ठेवावर बसावं लागत नाही, वॉच ठेवत. हा की कारण जे कोणी स्वतः नियम पाळतात त्यांच्यावर अशी खूप निगराणी ठेवावीच नाही लागत. आणि म्हणून त्यांच्या जीवनामध्ये काय असतं, नीतिमत्ता ही अशी सहज स्थिती झालेली असते. यमनियम हा काय आहे, सामान्य व्यवहार त्यांचा काय असतो, होऊन जातो. खोटं ते कधी बोलूच शकत नाही, अशी अवस्था त्याच्या जीवनात येते. मग कोणाला दुखवतं, कसं काय दुखवतच नाही, तर दुखवू नका असं त्यांना सांगावंच लागत नाही. आणि म्हणून अशा ठिकाणी भगवंत उपद्रष्टा नाही. हं? म्हणजे अशी जे ज्यांची अंतःकरणाची अवस्था आहे तिथे देवाला काही बघण्याची आवश्यकता राहत नाही. आणि म्हणून त्यांच्या तिथे तो हनुमंता म्हणजे त्यांच्या अंतरंगामध्ये हनुमंता होऊन त्यांना तोच प्रेरणा देत असतो. म्हणजे त्यांची अशा लोकांची बुद्धी भगवंतच चालवत असतो. म्हणजे तो सर्वांनी, आता आपण बघतो की सगळ्यांची बुद्धी नाही तो चालवत. आता जसं अर्जुन आहे, अर्जुनाने घोड्याचे लगाम काय केलेले आहे, वासुदेवाच्या हातात दिले ना. हं. आता आपण थोडंच काय दिले आपले लगाम त्याच्या हातात, कारण आपले सगळे अंतःकरणाचे लगाम कुठे आहेत, वासनांच्या हातात आहे. आणि त्यामुळे आपली बुद्धी कृष्ण नाही चालवत, आपली बुद्धी आपल्यातले विकार किंवा संबंधित लोक चालवतात. म्हणून म्हणते काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. तर अत्यंत म्हणून असं जे श्रेष्ठ जे आहेत की ज्यांची चित्त शुद्धी त्यांना साधली आहे, म्हणजे आपलं चित्त अत्यंत शुद्ध त्यांनी केलेलं आहे, त्यांच्या आतून भगवंत कसा होतो, त्यांच्या आतमध्ये तो अनुमंता असतो. आणि तोच भरता असतो, तोच भोगता असतो. हं? मग आता हे संत जर असे संत काय आहे, त्यांच्यामध्ये तो हनुमंता म्हणून आहे, कारण त्यांची बुद्धी अत्यंत शुद्ध झालेली आहे. आता हे संत जर उपाशी राहिले ना, हा किंवा जेवले काय, कारण वास्तविक संत जेवतच नसतात. साक्षात काय आहे, त्यांच्यामधला कृष्ण जेवत असतो. जसं गोस्वामी तुलसीदास ते जेवत नाहीयेत, भगवान श्रीराम त्यांच्या मुखातून जेवत असतो. समर्थांसारखे संत ते सुद्धा ज्या ठिकाणी भोजन करतात ना, तेव्हा त्यांच्या मुखातून कोण जेवतोय, तर अन्न ते रामदास स्वामी नावाचा व्यक्तीची तृप्ती नाही करत, परमात्म्याची तृप्ती होत असते. म्हणजे श्रीराम तृप्त होत असतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की साक्षात ते भगवत सत्ता जे बोलतात ना, ते सुद्धा त्यांच्याद्वारे भगवत सत्ता बोलून घेत असते. हं? अशी त्यांची अवस्था असते. मग त्यांनी वेद वाचला का नाही वाचला, जसं तुकाराम महाराजांनी कुठली वेदाची पुस्तकं वाचली नव्हती. हं? पण सगळं वेदाचं ज्ञान त्यांच्या श्रीमुखातून आपोआप येत होतं. म्हणजे वेद न वाचता ते वेद सांगतात.
कारण त्यांनी म्हटलेलं आहे तुकाराम महाराजांनी एक ठिकाणी की वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा. पण असं होण्यासाठी जीवन कसं व्हावं लागतं, शुद्ध व्हावं लागतं. आता एक उदाहरण आपण बघूया की आता काही ठिकाणी पुष्कळशे बल्ब लावले आहेत. आता 100चे सगळे बल्ब आहेत, पण काय आहे, काही एका बल्बवर काळा कागद चिटकवलाय, एकावर तांबडा चिटकवलाय, एकावर पिवळा आहे, एका बल्बला काय केलं, ऑइल पेंटचा रंग केलेला आहे. आता या सगळ्या बल्ब मधून काय आहे, प्रकाश तर येतोय काय, पण तो सगळे प्रकाश वेगळे वेगळे येतात की नाही. म्हणजे प्रकाश आहे पांढराच, पण त्या बल्बवर जशा जशा प्रकारचं काय आहे, भिन्न भिन्न ते सगळे रंग आहेत, त्याप्रमाणे तो रंग येतोय त्याच्यामधून. तसं हा जो परमात्मा आहे तो सगळ्यांच्या अंतर्यामी सारखा जरी असला ना, तरी उपाधी वेगळी आहे. म्हणजे प्रत्येकाचा देह, मन, बुद्धी, प्राण हे वेगळे वेगळे काय आहे, शुद्धता त्यांची वेगळी वेगळी असते. आणि म्हणून जेवढ्या प्रमाणात शुद्धता अधिक वाढेल ना, तितका तो प्रकाश कसा येतो, असा प्रकर्षाने येतो असतो. म्हणजे जरी तो सगळीकडे आहे, पण तत्व कसं आहे, सगळ्यांमध्ये ते असं सुप्त आहे. कारण कशामुळे, त्यांच्या त्यांच्या शुद्धतेप्रमाणे. जसं आता हिरण्यकश्यपू, आता त्यांच्यामध्ये त्याच्यामध्ये पण आहेत ना, भगवत तत्व आहेत, पण त्याची जशी जशी काय आहे शुद्धता आहे, त्याच्यामध्ये जसे गुण आहे, त्या पद्धतीने काय आहे, तिथे भगवंत प्रगट होत असतो. म्हणून सांगतात विद्या विनयन संपन्ने. हं? म्हणजे एखादा कुत्रा आहे, विद्या संपन्न ब्राह्मण आहे, किंवा गाय आणि चांडाळ, या सगळ्यांमध्ये परमात्मा आहे, पण सगळ्यांमध्ये त्याचा प्रकाश सारखा अभिव्यक्त होत नाही. कारण काय, जीवनाच्या शुद्धतेवर त्या प्रकाशाची अभिव्यक्ती अवलंबून असते. हं? म्हणजे हा भगवंताचा प्रकाश, हं? जर आपल्या जीवनात असा चांगला अभिव्यक्त व्हावा असं वाटत असेल तर काय करायचं. आणि तेच इथे काय आहे, वाल्मिकी आपल्याला लक्षात आणून देतात ते, की जीवनामध्ये माझ्या जर हा जो प्रकाश आहे, हं, तो अभिव्यक्त कसा होईल, तर त्याच्यासाठी सांगतात की कुठे कुठे भगवंताचा निवास, तर जिथे कथा चाललीये, कथेमध्ये मग्न आहेत ना, तिथे काय असतं, भगवंताचा निवास असतो. आणि म्हणून अशा या कथेच्या माध्यमातून शुद्धता होते, आणि त्यामुळे काय होतं, तो प्रकाश चांगला अभिव्यक्त व्हायला लागतो. आता म्हणून पहिला म्हणून सांगितलं की पहिला उपाय शुद्धता होण्यासाठी कथा हा काय सगळ्यात उत्तम उपाय सांगितलेला आहे. म्हणून ही कथा म्हणजे अशी नवीन माहिती नाही, खरं कशासाठी असते, ही रामकथा म्हणा, कुठली कृष्ण कथा म्हणा, तर रसामध्ये त्या निमज्जित करण्यासाठी असते. हं? आता मागच्या वर्षी जर कोणी रामायण ऐकलं असेल, हं, त्याच्यात रामाला 4 भाऊ होते असं सगळं सांगितलेलं आहे. मग आता पुन्हा या वर्षी परत ऐकत असेल कोणी, तर त्यावेळेस काही त्या कथेमध्ये 5 भाऊ नाही होत, तेच 4च भाऊ आहे. तोच दशरथ आहे, तीच कौशल्य आहे, तेच श्रीराम आहे, तोच हनुमान, तेच रावण, तीच लंका. हं? पण काय होतं की जसं जसं ऐकत जातो, तसं तसं काय होतं, आपलं अंतःकरण शुद्ध होत जातं. म्हणून सगळे संत असतात ना, ते अखंड काय करतात, कथा ऐका सांगतात, की सगळ्या दृष्टीने सगळ्यात सोपं साधन आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात, तुका म्हणे सोपे वैकुंठासी जाता, रामकृष्ण कथा हेची वाट. म्हणून ही कथा असते ना, ती 3 प्रकारे आपल्यावर परिणाम करते. आता साधू महात्मे पुन्हा पुन्हा सांगतात. हं? ते दरवर्षी सगळीकडे काय असतं, त्या त्या निमित्ताने सारख्या कथा होत असतात.
कोणी कोणी 50-60 वेळा ऐकतात. हं? कशासाठी? की एवढ्या वेळा त्याच्या सान्निध्यात राहतो आपण, त्या प्रभूच्या. आणि त्याच्यामुळे त्याचं प्रेम निर्माण व्हायला लागतं, त्याची श्रद्धा निर्माण व्हायला लागते. कारण काय असतं, श्रद्धा नसेल ना, तर सगळेजण म्हणतात ना की किती काय आहे, की किती आम्ही नाम जप करतो, काय काय ऐकतो, पण असं मन काही एकाग्रच होत नाही. आता जप करतोय, जसं म्हणतात ना, मला तो कर्मे फिरे, जीव फिरे मुख माही, मनवा तो दस दिसा फिरे, अशी अवस्था होते. हं? असं का होतं? मग कोणी काय हो अहो, काय मन इतकं चंचल आहे ना, हं? त्याला कसं थांबवायचं, इतकं कुठे कुठे भरकटतं. पण असं नाहीये, मन चंचल असलं तरी जिथे गोडी असेल ना, तिथे ते एकाग्र होतच. जसं आता टीव्ही बघताना किती एकाग्र होतं. जर त्यावेळेस आपण बघतो की जर त्या मुलं टीव्ही अगदी बघतायत, आई म्हणते अरे जेवायला चल, पण तो काय आहे, थांब थांब, त्याचं लक्ष कुठे नाही, अगदी एकाग्रतेने टीव्ही मध्ये. एखादा व्यापारी असतो, आता सीझन असली की त्या व्यापाराला काय जेवायची सुद्धा शुद्ध नसते. त्याची बायको फोन करते, तो काय करतो, फोन तर रिसिव्हर बाजूला ठेवून देतो. आत्ता काय आहे, ही कटकट नको, भूक नाही, तहान नाही, कारण त्याला गोडी कुठे आहे, त्याच्या व्यवसायामध्ये. आणि म्हणून तिथे तो कसा होतो, अत्यंत एकाग्रतेने त्याचं सगळं चाललेलं असतं. हं? म्हणून म्हणजे असं आहे की एकाग्र मन होत नाही असं नाहीये, पण त्याच्यासाठी काय आहे, त्या त्या गोष्टीमध्ये गोडी येणं आवश्यक आहे. तसं भगवंताचं जर प्रेम निर्माण झालं, गोडी निर्माण झाली, तर काय होतं, तर त्याच्यामध्ये आपली काय मन तल्लीन व्हायला लागतं. पण आता आपण सगळेजण पूजा पाठ काय काय करतो, पण एखादा नियम म्हणून करतो की नाही असं असं रोज केलं पाहिजे. असं नाही केलं तर काय, कुठे आपल्याला काय संकट येईल, कुठे काय होईल, रोज काय पूजा कुळ धर्म हे केलेच पाहिजे. हं? आणि म्हणून इथे माऊलींनी एक खूप छान सांगितलंय की मोटकी निमिष भरी या आठा प्रहारा माझारी. हं? तू काय कर, की तू सगळं विसरून एक मोटके निमिष भरी, निमिष म्हणजे पापणी हालते ना, तेवढा क्षण माझ्या चिंतनात दे सगळे विचार सोडून. तर काय होईल, तर तुला काय होईल, तर इतकं आनंदाची अशी अनुभूती येईल. कारण सगळे विचार जर गेले ना, तर आपल्या अंतःकरणात तो आहे, तर तो असा वरती येतो. आणि तो कसा आहे, आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून हे सगळे विचार सोडून त्याच्या चिंतनात एक क्षण जरी दिला ना, तर इतकं छान वाटेल. आणि मग माऊली म्हणते की त्याची तुला चटक लागेल त्या गोडीची, आणि मग तू जास्त जास्त त्याचा क्षण द्यायला लागशील. हं? आणि म्हणून अशी ही भगवंताची कथा ऐकता ऐकता काय होईल, एकाग्रतेने ऐकली तर हळूहळू गोडी निर्माण होती, प्रेम निर्माण होईल. आणि कसं प्रेम होतं, की असं म्हणतो ना, असं उचंबळून येतं प्रेम, असं प्रेम काय होतं, निर्माण होतं. हं? म्हणून ह्या कथेने असं आहे, 3 गोष्टी घडतात, वाल्मिकी सांगतायत. हं? की असा प्रभाव असतो त्याच्यामध्ये, सगळ्या काय भगवंताचा प्रभाव सांगितलेला असतो, की अनंत कोटी ब्रह्मांडाचा हा नायक आहे. त्याच्याकडे काय कर्तृत्व आहे, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, असं सामर्थ्य आहे त्याच्याकडे. म्हणजे जे करायला हवं ते करतो, जे नाही त्याच्या भाग्यात ते नाही. आणि जरी भाग्यात नसेल तरी तो काय एखादा भक्त असेल तर त्याला तो तो देतोच. असा तो काय इतका महान आहे. आणि एवढं असून सुद्धा तो इतका प्रेमळ आहे, हं? की कुणालाही जवळ करतो. आता जटायूची कथा याच्यात ऐकत असताना काय लक्षात येतं, की काय भगवंताचं कोमल अंतःकरण आहे. अहिल्या उद्धाराची कथा ऐकताना लक्षात येतं, की अरे परमात्मा हा पश्चाताप झाला ना, तर चुका करणाऱ्याला सुद्धा किती प्रेमाने जवळ घेतो. हं? अशा त्याच्या प्रभावाने तो किती मोठा आहे. हं? तरी तसा तो स्वभावाने सुद्धा कसा आहे, कोमल आहे. आणि म्हणून अशी कोमलता जोपर्यंत जाणवत नाही ना, तोपर्यंत आपल्याला आपलासा तो वाटत नाही. म्हणजे काय असतं, किती मोठा आहे, हं? असेलच मोठा, पण त्याच्या जेव्हा असं कोमल त्याच्या स्वभावाचं लक्षात येतं ना,
तेव्हा काय होतं, असं मस्तक झुकतं आणि आपल्या हृदयामध्ये तो तो हात घालतो. आणि हे सगळं कथेच्या श्रवणाने अशा बारीक सारीक गोष्टी भगवंताच्या लक्षात यायला लागतात. हं? आणि असा तो प्रभावाने मोठा आहे, स्वभावाने चांगला आहे, पण त्याचा परत आपला संबंध काय हे सुद्धा कळणं आवश्यक असतं. हं? तसं आता म्हणतो, एखादा मुलगा एखाद कोणाच्या घरी जात असेल, खूप चांगला असतो, पण जेव्हा त्या घरच्या मुलीचं काय आहे त्याच्याशी लग्न ठरतं, त्याबरोबर काय होतं, त्याच्याकडे बघण्याची आत्मीयता वाढते. हं? तसं भगवंताचं आहे, की आपल्याला आतापर्यंत लांबचा वाटतो तो, हं? पण आत्मीयता त्याची काय झाली पाहिजे, निर्माण झाली, की मग कळतं की अरे तो माझ्या अंतरंगातच आहे. हं? आणि मग तो काय होतो, इतका माझ्या जवळ येतो, आणि असा त्याचा न माझा संबंध आहे, हे आपल्या या कथेच्या माध्यमातून कळतं, की त्याचा कसा संबंध आहे. हं? तर म्हटलेले ना, तमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, तमेव विद्या द्रविणम त्वमेव, तमेव सर्वम मम देव देव. हं? असा त्याचा माझा संबंध आहे. आणि मग जेव्हा असं आहे, की भगवंताशी असा संबंध काय जोडता आला, तर काय होतं, तो आपला आप्त होऊन जातो. हं? आप्त म्हणजे काय, अगदी जवळचा नातेवाईक. आणि मग भगवंताने जर आपल्याला आप्त म्हणून स्वीकारलं ना, तर काय तो करतो हे पण कळतं आपल्याला महाभारतातून, की पांडवांना कृष्णाने काय म्हटलंय, आपलं म्हटलं. आणि एकदा आपलं म्हटल्याबरोबर जेव्हा भगवंत आपलं म्हणतो ना, तेव्हा मग काय असतं, असं महाभारत म्हटलेलं आहे, की जो त्याचा प्रेमी तो माझा प्रेमी, हं? जो त्याचा शत्रू तो माझा शत्रू, असं भगवंताच्या मुखी हे वाक्य आहे महाभारतात. इतका दृढ संबंध प्रभूशी होऊन जातो. हं? आणि असा एकदा त्याचा माझा संबंध आपल्याला या कथेच्या माध्यमातून कळायला लागला, की मग प्रेम असं उद्दीप होतं. हं? आणि असं एकदा प्रेम असं वाढायला लागलं ना, की मग काय होतं, की मुद्दाम मन वगैरे लावावं लागतच नाही. देवात गोडी निर्माण होतेच, कारण तो माझा आहे, जो श्रेष्ठ आहे. हं? पण तो माझा आहे हे लक्षात येतं. आणि त्याच्यामुळे 33 कथा पुन्हा पुन्हा ऐकत राहिली, की असा सगळा काय होतो, असा सगळा परिणाम होत असतो. हं? आणि म्हणून आपण बघतो, मोठे मोठे संत सुद्धा काय आहे, विद्वान सुद्धा सतत कथेमध्ये काय आहे, डुंबत असतात, तो रसास्वाद घेत असतात. म्हणून कथेमधून काय असतं, भाव निर्माण होतो, अशी भाव समाधी म्हटलेली आहे. आता शुकाचार्य, हं? परीक्षित राजाला त्यांनी भागवत सांगितलं. आता वास्तविक परीक्षित राजा, त्याला शाप होता, 7 दिवसामध्ये काय आहे, मृत्यू होता. आता तो गेलाय गंगा किनारी आणि सगळ्यांना विचारतोय, सगळं वैराग्य संपन्न होऊन गेला, हं? की काय मला 7 दिवसात तुम्ही असा उपाय सांगा, की जेणेकरून काय होईल, की मी ह्याच्यातून मुक्त होईल. सगळेजण अनेक उपाय सांगतायत, पण शुकाचार्य म्हणतात नाही, फक्त भगवंताची कथा ऐक, तर तू काय होशील, 7व्या दिवशी तो मुक्त झालेला आहे. तक्षक आलेला आहे, त्यांनी दंश केलेला आहे त्याच्या देहाला, पण देहाच्या आधीच तो काय त्याची समाधीत निघून गेला होता. म्हणजे काय, रामकृष्ण कथा हेची वाट. हं? म्हणून असं म्हटलेले, की काही काही तरकटी लोक असतात ना, ते काय म्हणतात, काय सारखं सारखं तेच काय ऐकतात, हे पुन्हा पुन्हा काय ऐकतात. पण खरं म्हटलंय, श्रवणासारखं साधन नाही. कारण आता पहा, बघितलंय की खूप भागवताचे, रामकथेचे मोठे मोठे मंडप असतात, हजारोने लोक बसलेले असतात. हं? पण जर आता त्यांना जर सांगितलं की नाही, नामस्मरण करा, हं? तर अर्धा तासात सगळेजण काय, इकडे तिकडे अर्धा मंडप रिकामा होऊन जाईल. हं? कोणाला तहान नाही, तर कथा आपण बघतो, कथेमध्ये 3-3 तास लोक वेड्यासारखे बसतात. तहान नाही, भूक नाही, उठून जावं असं वाटत नाही. आणि इतक्या त्या माणसाच्या अंतःकरणात अशी हात घालते, प्रेम वाढवते, आणि चित्त काय होतं, असं हळूहळू विरघळायला लागतं.
आणि असं विरघळलं ना की तिथे भगवंताचा ठसा उमटतो. हं? तर असं हे सगळं म्हणजे जे गणंग चित्त असतं. आता आपण रात्री चणे वगैरे भिजत घातले की काय होतं का सगळे फुगतात, पण एखाद दोन गणंग राहतात. हं? तसे श्रोते काय आहे, इतके जर गणंग असले ना तरी कथेच्या माध्यमातून हळूहळू त्यांचं अंतःकरण द्रवीभूत होतं. इतकं काय आहे, कारण त्याच्यात भगवंताचा रस प्राप्त होत असतो. हं? आणि हळूहळू प्रेम वाढलं की त्याच्यामध्ये असं मग्न होत जातो. हं? म्हणून कथेने असं काय भक्ताचे कान असे सागरासारखे व्यापक होतात की सतत ऐकत राहावंसं वाटतं. आणि त्याचा परिणाम काय होतो, तर भगवंत त्याच्या अंतःकरणात नृत्य करायला लागतो. आणि म्हणून सांगतात कथेसारखं साधन नाहीये. आता हनुमंत आपण बघतो ना की त्यांनी काय म्हटलंय रामाला की मला एकच वर दे की तुझी कथा या भूमंडळावर चालेल तोपर्यंत प्रत्येक ठिकाणी मी काय आहे कथा ऐकायला जाईन. आता किती वेळा आपण बघतो की काय सगळ्यांना आमंत्रण करायला लागतं. आपण बघतो लिंक टाकतो या हो या हो ऐकायला या. पण हनुमंताला तर आमंत्रणाची आवश्यकता नाही. जिथे रामकथा चालू तिथे तो स्वतःहून हजर होतो. आणि दुसरं म्हणजे लोक काय बसून कथा ऐकतात, हनुमंत उभा राहून ऐकतो. हं? असा तो महारुद्र हनुमान. हं? पण रामाची कथा ऐकता ऐकता आसवांच्या त्याच्या धारा त्याच्या नेत्रातून वाहतात. इतकी ही कथा गोड करून आहे. हं? आणि म्हणून असं हे सांगितलंय की जो निरंतर भगवत कथा श्रवण करतो ना त्याच्या अंतःकरणात भगवंताला येऊन राहावेसे वाटतेच. हं? आता हे वारकरी लोक जातात पंढरपूरला वारी करून आणि त्या दर्शनासाठी 24-24 तास 36-36 तास पावसामध्ये भिजत उभे राहतात. आता त्यांनी काही पहिल्यांदा थोडी किती वेळ आधी केलेलं असतं दर्शन, तरी सुद्धा काय आहे त्याच्यासाठी एवढे तिष्ठत राहतात, कधी त्याला बघीन, कधी डोळ्यात साठवीन. हं? कारण तसंच त्या गोपींचं, गोपी पण काय जेव्हा श्रीकृष्ण यायचे ना गायींना घेऊन सगळ्या संध्याकाळी वाट पाहत असायच्या, दारात येऊन उभारायच्या, कोणी गच्चीत जाऊन उभारायच्या, अशा चातकासारख्या असुसलेल्या असायच्या, कधी दर्शन होईल, कधी दिसेल. आणि त्यावेळेस ती पापणी असते ना आपली, ती जरा अशी लवली ना तर काय आहे, त्यावेळेस दिसत नाही ना. तेव्हा त्यांना राग यायचा पापण्यांचा आणि त्या म्हणायच्या, अरे ब्रह्मदेवाला काही काम नव्हतं, हे त्यांनी या पापण्या कशाला केल्या. हं? की हा श्रीकृष्णाचा गोड देह आमच्या नेत्रापासून एक क्षण पण का होतो दूर जातोय. अशी त्यांची काय आहे रूपासक्ती. ही भक्तीची 11वी आसक्ती म्हटली रूपासक्ती. हं? अशी ही सगळे काय आहे, हे सगळं हे निवास करण्याच्या वरून सांगतायत वाल्मिकी. हं? म्हणून संत म्हणतात की अहो चुकून सुद्धा पंढरपूरला जाऊ नका. त्यांचं हे आहे महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातून मनिंद्रई. कारण हा पंढरपूरचा विठोबा ना खूप लबाड आहे. एकदा त्याने तुमचे मन चोरून घेतले ना की तुमचा संसार तुम्ही म्हणजे कामातूनच गेला असं समजा. हं? आणि इतका तो धूर्त आहे, दिसायला भोळा दिसतो, कमरेवर हात ठेवून उभा आहे, पण एखाद्याकडे तो अशा कटाक्षाने पाहतो ना की त्याचं चित्तच चोरलं जातं. नामदेवांचं हेच झालं. काय आहे, की त्यांचं चित्त चोरलं गेलं, आता त्यांना संसार करता येईना. त्यांची पत्नी म्हणते अहो तुम्हाला काय झालेलं आहे. हं? पण नामदेव म्हणतात की असा हा विठोबा तीर्थयात्रेला घेऊन गेले ज्ञानेश्वर माऊली नामदेवांना. परत आल्या होत्या म्हणता अरे पंढरी सारखं सुख मला कुठल्याच तीर्थयात्रेत मिळालं नाही. हं? म्हणून असा देव काय म्हटलेले की डोळे भरून बघावा. हं? असं दर्शन करावं की जेणेकरून काय अंतःकरणात ठसतो. हं? त्याच्यासाठी तुलसीदासांनी म्हटलेलं आहे की सतत भगवंताचं लीलागान करीत राहा. हं? जसा मानस सरोवरामध्ये तो राजहंस असतो ना, तो काय असतो सतत विहार करतो. तसे संत असतात ना,
त्यांना आपल्या जिव्हेने ते काय करतात, सतत भगवंताचे गुणगान करतात. भगवंताबरोबर बोलत राहायचं, तर काय होतं, चित्त शुद्ध व्हायला लागतं, पण तो शुद्ध आहे ना. आणि म्हणून अशा चित्तामध्ये मग तो काय होतो, शुद्ध चित्त झालं की तिथे तो राहायला लागतो. हं? म्हणून कशा पद्धतीने काय म्हटलेलं आहे, की आपल्या जीवनाची घडी बसवून घ्यावी, सगळा प्रपंच करावा, पण काय म्हटलेलं आहे, की त्याच्या स्मरणात करावा. घरामध्ये एखादी वस्तू आणली तरी ती काय आहे, ती आधी देवाच्या समोर ठेवावी. हं? ती देवाची आहे ही भावना ठेवावी, आणि मग तिला अर्पण करून प्रसाद म्हणून ती स्वीकारावी. अशाने काय होतं, आपल्या जीवनामध्ये प्रत्येक वस्तू प्रसाद होते. आणि म्हणून रोजच आपल्या हातात काय होतं, त्याची पूजा होत व्हायला लागते. हं? आणि मग त्याच्या चरणांची काय आहे, जर अशा प्रकारे यात्रा करत असेल आपलं मन, तर अशा मनामध्ये भगवंत निवास करतोच. हं? म्हणून रोज काय करावं म्हटलेलं आहे, की वाल्मिकी सांगतात, रोज एखादा जप तरी करावा. हा, एखादं आपल्या घरामध्ये थोड्या दिवसांनी व्रत, वैकल्य, कर्मकांड, ब्राह्मण भोजन असं अधूनमधून चालत राहावं, की त्याच्यामुळे काय होतं, जीवनाची शुद्धी होते. हं? आणि एवढं सगळं करून काय मागायचं काय त्याच्याजवळ. तर तुलसीदास सांगतात, की मला फक्त भगवत प्रेम दे, माझ्या हृदयात तुझी भक्ती जागृत होऊ दे. हं? की माझ्या जीवनामध्ये जे काम, क्रोध, कपट यांचा सगळा त्याग होऊ दे. हं? असं काय आहे, सगळ्यांशी मला गोड बोलता येऊ दे, आणि निरंतर तुझ्याच आश्रयात राहू दे. हं? असं जर झालं, तर तो राम त्या त्या भक्ताच्या अंतःकरणात निवास करतो. हं? म्हणून जीवनातली सगळी नाती ज्याने रामाशी जोडली असतील ना, त्याच्या अंतःकरणामध्ये भगवंत निवास करून राहतो. हं? म्हणून आता इथे अरण्यात कुठे राहू, असा प्रश्न काय आहे, रामाने वाल्मिकींना विचारला होता. आणि मग महर्षी वाल्मिकींनी हे सगळं काय आहे, जगातल्या सगळ्या साधकांच्या कल्याणाकरता या भगवंताच्या प्रश्नाचा काय केलं, सदुपयोग केला. आणि कुठे कुठे भगवंताचा निवास होऊ शकतो, हे आपल्या सगळ्यांना असं सूचित केलं. हं? म्हणजे आपल्या हृदयात पण भगवंताने येऊन निवास करावा, असं जर आपल्याला वाटत असेल, तर मग आपल्या मनाची ठेवण कशी व्हावी, याच्यासाठी हे सगळं मार्गदर्शन वाल्मिकींनी केलं. हं? आणि आता ते काय करतात ते, की व्यावहारिक स्तरावर आता रामांना उत्तर देतात ते, की देवा, येथून ते म्हणतात जवळच चित्रकूट स्थान आहे, त्या चित्रकूट पर्वतावर आपण निवास करावा. आणि आता महर्षी वाल्मिकींचा निरोप घेऊन राम काय करतात, ते चित्रकूटला येऊन पोचतात. चित्रकूट हे अतिशय पवित्र सुंदर स्थान. असं बघितलं, राम खूप सुखावले, कारण ऋषी मुनी तपस्व्यांचा सगळा तिथे निवास आहे. भगवती मंदाकिनी, तिचं अद्भुत सृष्टी सौंदर्य त्या ठिकाणी इतकं छान आढळतंय रामाला. आणि म्हणून त्या चित्रकूटामध्ये लक्ष्मण आणि निषाद राजगुह तो आलेला आहे बरोबर. त्यांनी मिळून आता काय केले, सुंदर 2 कुटी निर्माण केल्या. आणि या कुटीमध्ये आता भगवंताचा निवास होणार आहे. आता निषाद गुह राजा आहे, त्यांनी काय केले, रामाला प्रणाम केला आणि म्हणतो, आता मी परत जातो. कारण त्याला आपण आता लवकर शृंगरपूरला जाण्याची घाई होती, कारण ते सुमंत असतात ना. सुमंत्रांनी काय गुहाला सांगून ठेवलेलं असतं, की जिथे रामाचा मुक्काम होईल ना, ते स्थान तू मला काय कर, येऊन ना मला तू सांग. हं? आणि म्हणून आता काय आहे, त्यांनी सांगितलं असतं ना, की कुठे झाली की मी निघीन, त्याप्रमाणे काय आहे, हा निघतो आहे. हं? आता जाताना काय होतं, की जाताना सीता बरोबर होती, आणि म्हणून हळूहळू चालत होते. पण आता काय आहे, व स्वतः एकटाच आहे आणि तो भिल्ला आहे, आणि भर 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 तो काय आहे, निघतो आहे. रामाचा निरोप घेतलाय आणि निघाला, आणि असा शृंगरपूरला तो येऊन पण पोचला.
आता सुमंत्र तिथे काय आहे, त्याची वाट बघत थांबलेले आहेत. त्यांनी सगळी सुमंत्रांना बातमी सांगितली की असं असं सगळं झालं आहे कुठे कुठे. हम्म. आणि मग आता सुमंत्र परत जायला निघाले. ते इतके उदास अंतःकरणाने निघाले, रथात बसताय. हा, पण आता काय झालंय, जे घोडे आहेत ना रथातले, ते काही पुढेच जाईना, चालतच नव्हते. सारखे घोडे मागे वळून बघत होते. हं? आता जिथे त्यांनी म्हणजे बघितलं होतं ना की गंगा पार करून राम चालले, तिथे त्यांची दृष्टी, आणि असे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहतात घोड्यांच्या. आता रथ चालत नाही, काय करावं, ही मुकी जनावर आहेत, बोलता येत नाही. पण त्यांच्या ह्या सगळ्या भावना लक्षात येत आहेत. आणि तेव्हा निषाद गुहाने काय केलं की 4 घोड्यांना ओढण्यासाठी 8 भिल्ल सोबत दिली. त्या भिल्लांनी घोड्यांना धरले आणि फरफटत न्यायला सुरुवात केली. तेव्हा कुठे रथ सुरू झाला. आणि शृंगेरपूरच्या लोकांनी पण आता सुमंत्रांना निरोप दिला. आता संध्याकाळच्या वेळेला सुमंत्र अयोध्येच्या जवळ येऊन पोचलेत. आता अयोध्या थोड्या अंतरावर होती. तेव्हा सुमंत्रांनी भिल्लांना सांगितलं, आता तुम्ही परत जा. मी आता अयोध्येत प्रवेश करणार आत्ता नाहीये, कारण रात्री प्रवेश करीन. पण हजारो लोक आहेत, हे सगळे मला गाठतील आणि राम कुठे विचारतील. आणि हा सगळी गर्दीचा कोलाहल सगळं काय राजमहालापर्यंत जाईल. हं? आणि म्हणून आत्ता मी काही जात नाही, रात्री मी प्रवेश करीन. आणि म्हणून ते भिल्लांना परत पाठवतात. आता रात्रीच्या वेळेस म्हणजे रात्रसण पहाटेचा प्रहरी ते काय करतायत, अयोध्येत प्रवेश करतायत. पण बघतात तर काय, प्रवेशद्वाराजवळ हजारो तरुण बसलेले. आणि हा सुमंत्रांचा रथ आता प्रवेशद्वाराजवळ आला. त्याबरोबर काही तरुणांनी बघितलं आणि सगळे बघतायत की रथ मोकळा आलेला आहे. काय आहे, त्यांना असं वाटत असतं 4-8 दिवस इकडे तिकडे फिरवून काय रामाला परत घेऊन येतील. पण असं झालं नाही. रथ आला. पण रथ कसा आहे, रिकामा रथ आलेला आहे. आणि त्यामुळे काय, सगळ्या वेशीवरचे दुसरे सगळे वृद्ध लोक, सगळ्यांनाच आता हळूहळू कळलं की रथ आला. हं? आणि मग सगळ्यांनी गलका केला, श्रीराम कुठे कुठे म्हणून. म्हणजे किती अलोट प्रेम आहे लोकांचं. हं? आता त्यावेळेस काय करतात, सैनिक असतात ते हस्तक्षेप करतात, लोकांना दूर करतात. हं? आणि रथ पुढे नेतात. आता हळू तर कुठे जातोय, कैकेयीच्या महालाकडे. हं? कैकेयीच्या महालाकडे जात नाहीये, पण कौशल्याच्या महालाकडे तो रथ जातो. कारण ज्या वेळेस राम वनवासात गेले, तेव्हा सुमंत्रा थांब रथ थांबव असं म्हणतायत दशरथ राजा हात उंच करून. आणि तेव्हा त्यांच्या बरोबर कौशल्य आणि सुमित्रा या दोघी असतात. हं? आणि त्यावेळेस काय केलेलं आहे, त्यांनी कैकेयीचा त्याग केलेला आहे. आणि मग तिथून ते काय आहे, कौशल्याच्या महालात गेलेले आहेत. आणि म्हणून आता इथे सुमंत्र पण काय आहे की ते इकडे त्या कौशल्याच्या महालाकडे येतात ते. हं? आणि त्यावेळेस दशरथ राजांनी असं म्हटलेले की सुमित अरे कैकेयीचा त्याग केला आहे आणि तिला म्हटलेलं आहे की आता काय आहे, माझा रामाला तू वनवास पाठव, आणि त्यामुळे आता माझा तुझ्याशी संबंध नाही. हं? आता इकडे काय झालेलं आहे की दशरथांना खूप इतकं रामप्रेम आहे. हं? आणि त्यामुळे ते 6 दिवस असे तडफड त्यांनी काढलेले आहेत. हं? आणि आता सुमंतांचा रथ आला कौशल्याच्या महाला. आणि त्यावेळेस सुमित्रा हळू बाहेर येते आणि त्यांना म्हणते, तुम्ही आता भेटायला जाऊ नका, कारण महाराजांना काय आहे, त्यांच्यावर काय परिणाम होईल ना ते सांगता येत नाही. पण काय झालं की दशरथ राजा मधून मधून काय होत होते, असे जरा शुद्धीवर यायचे. आणि त्यावेळेस त्यांना असा सगळा गोंगाट ऐकू येतो. आणि त्या गोंगाटावरून हुशार आहेत दशरथ राजा, त्यांनी रथ परत आला आहे ताडलं. आणि ते विचारतात, रथ आला आहे का, सुमंत्रांना बोलवा. हं? तुम्ही माझ्याकडे त्यांना का येऊ देत नाहीये. आणि त्यामुळे आता सुमंत्रांना बोलवावं लागलं. त्यांनी महालात प्रवेश केला. आणि पडल्या पडल्या महाराज काय एकदम उठून बसतात ते. हं? आणि विचारतात, सुमंत्रा रथ रिकामा आला ना, तू रथ रिकामा आणलास ना, आता एक काम कर,
मला रथात बसव आणि रामाकडे घेऊन जा. हं? आता मी रथ बसणार, आणि जर तू रामाकडे जरी नाही घेऊन गेला, तर मी काय आहे आता रथात बसून यमाकडे तरी जाणार. आता मी नाही जगू शकणार. हं? आणि मग त्याला म्हणतात, तू माझ्याजवळ बस, मला सगळं काय काय घडलं ते सांग, आणि बारीक सारीक सगळ्या गोष्टी त्या नीट मला सांग. हं? मग सगळं सांगताय सुमंत्र, की आधी तमाशा नदीच्या तीरात थांबलो, रामांना लोकांचे कष्ट बघवले नाही म्हणून लोकांना चुकवून मध्यरात्रीच निघाले. आता हे ऐकताना ते सतत काय करतात, ते दशरथ राजा अश्रुपात करताय, की रामाने लोकांच्या मनात किती विचार केला. हं? आणि अशा रामाला या कैकेयीने काय केलेलं आहे, वनात पाठवलं. मग पुढे सांगतात सुमंत्र, गंगेच्या तीरावर केसांचा जटा बनवल्या. हं? आता सुंदर केसांच्या जटा बनवलेला, त्याच्यासाठी कारण मीच झालो असं दशरथाला वाटतंय. आणि त्यामुळे काय आहे, हे सगळं काय आहे, ते म्हणतात, अरे रामा, मी अपराधी आहे रे तुझा, वनवासाला कारण मीच ठरलो. हं? असं म्हणत काय दशरथ राजांचा क्षीण अजून वाढतोय. मग त्यामुळे हळूहळू काय सुमंत्रांना गुपचूप सांगतात, आता तुम्ही तिथून रवाना व्हा. हं? आणि त्यावेळी दशरथ राजा काय करताय, कौशल्य आणि सुमित्रेकडे बघतायत आणि म्हणतायत, की आता ना मी आज नक्की जाणार. अगं कौशल्ये, त्या तपस्व्याचा शाप न खोटा होणार नाही. कौशल्या विचारते, कसला शाप? तेव्हा दशरथ राजा म्हणतात, की सुमित्रे, कौशल्य, ऐका, माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत कोणालाही न सांगितलेली ही कर्मकथा ऐका तुम्ही. मरणापूर्वी मी तुम्हाला सांगतो, की मी एक शापित जीव आहे. माझ्या तारुण्याच्या काळामध्ये माझ्याकडून 3 तपस्व्यांचा घात झाला. आता कौशल्या आणि सुमित्रेला याचं काहीच ठाऊक नव्हतं. परत ते राजा कसं तसं सावरतात, ते कणत कणत थांबत थांबत काय आहे, आपली गुप्त कथा त्या दोघींना सांगतात. ते सांगतात, नुकताच आश्रमातलं शिक्षण संपून मी घरी आलो गुरुकुलामध्ये त्यावेळेस, आणि मग अंगात यौवन होतं, आणि त्यावेळेस शब्दवेधी बाणांचा अभ्यास मी करत होतो. म्हणजे एखाद्या वस्तूला न बघताच काय आहे, बाण सोडायचं, लक्षवेधी बाण. म्हणजे अंधारात नुसता आवाज ऐकून त्या आवाजाच्या अनुसंधाने नेम साधायचं, त्याला काय म्हणतात, शब्दवेधी बाण. हं? तर असा काय आहे, सांगतात दशरथ राजा, मी अभ्यास करत होतो, त्याच्यासाठी मग मी रात्री काय वनात जायचो, आणि वनामध्ये एका पाण पठ्यावर असं थांबायचं, कारण त्या पाण्यासाठी काय पशु रात्रीचे पाणी प्यायला येतात, आणि म्हणून तिथे एका उंच झाडावर बसून राहायचं, आणि पाण्यामध्ये पिण्याचा बुडबुड आवाज आला, की त्या दिशेने बाण सोडायचा. आणि त्याबरोबर एखादा हत्ती असेल त्याचा चित्कार यायचा, मृग असेल त्याचं ओरडणं यायचं, की कुठला तरी प्राणी काय आहे संपायचा बाणांनी. अशा या विद्येमध्ये पारंगत तरबेज दशरथ राजा होत चालले होते. आणि तेव्हा ते म्हणतात, एक दिवस अशी गोष्ट घडली, की असाच एका वृक्षावर बसलो होतो, मध्यरात्रीची वेळ होती, आणि सरोवरातून बुडबुड बुडबुड आवाज आला, आणि त्याप्रमाणे कोणी पशु आलेला असणार असं म्हणून काय आहे, बाण भात्यातून मार सोडला, आणि तो सुटल्यावर काय आहे, नेहमी पशुचं स्कंदन ऐकू यायचं, आज काय त्याला ऐक असा टाहू ऐकू आला. आणि त्याबरोबर राजा चक्रावले, दशरथ राजा, त्यांच्या लक्षात आलं, अरे कोणतरी मनुष्य गेला. आणि पटकन ते काय आहे, गेले वृक्षावरून खाली उडून सरोवराकडे, आणि जाऊन पाहता तर तिथे चंद्रप्रकाशात त्यांना एक तपस्वी बघितला. त्या तपस्व्याच्या काय मस्तकावर जटा होत्या, आणि अगदी छोट्या छोट्या दाढी मिशा होत्या. म्हणजे तो तरुण होता, अंगावर वल्कले होती, आणि त्याच्या छातीत बाण घुसला होता. हं? त्याला विचारलं, अरे तू कोण आहे, तिथे रात्री कशाला आला? तर तो अगदी त्याला वेदना होत होत्या, तरी तो म्हणाला, तुम्ही कोण आहात? मग त्यांनी दशरथ राजाने आपला परिचय दिला. तेव्हा ते म्हणतात, तो म्हणतो, अरे राजा, तू किती मोठा घात केला, माझे वृद्ध माता पिता
तीर्थयात्रा करता मी ते कावडीत बसवून निघालो होतो. दोघं अंध आहेत. आणि वाटचाल दिवसभर केली, रात्री कुठे मुक्काम करायचा. पण आज काय झालं, आमचा मुक्काम झालाच नाही. आणि त्यामुळे आई वडिलांना तहान लागली होती. पाण्याच्या शोधात मी इथे आलो. हं? मग आता ही सगळी कर्म कहाणी काय आहे, दशरथ राजा रडत रडत कौसल्येला नंदा सांगताय. आणि त्यावेळेस श्रवणाने, म्हणे त्याचं नाव श्रवण बाळ होतं, त्यांनी सांगितलं की अरे माझ्या माता पित्यांना, हे राजा, तहान लागली आहे. त्यांना तू पाणी काय आहे मी तर नाही पाजू शकलो, पण तू तरी काय आहे त्यांना पाणी पाजू नये पहिल्यांदा. हं? आणि तू काय कर, तुझा परिचय आधी देऊ नको आणि घडलेली घटना आधी नको सांगू. हं? फक्त आता तू आधी काय कर, माझ्या छातीतला बाण काढ. हं? कारण इतका तडफडत होता. आता बाण काढला तर तो मरणार, आणि नाही काढला तर तो त्या तडफडणं बघवत नव्हतं. आणि म्हणून त्याच्या वेदना बघून दशरथ राजा म्हणतात, मी त्याचा बाण खुपसून काढला. आणि काढल्याबरोबर त्यांनी मांडीवर प्राण सोडला. हं? आता काय करावं ते कळत नव्हतं. तशीच त्यांनी काय पाण्याची जारी घेतली आणि त्याच्या आई वडिलांचा शोध करत दशरथ राजा निघाले. पायाखाली पानांचा आवाज ऐकू आला. त्यावर ते म्हणतात, अरे श्रवण बाळ आलास का बेटा, खूप वेळ लागला तुला, पाणी मिळाले का. हम्म तर आता तू काही बोलत नाही, आणि त्यांच्या हातात मात्र भांड दिलं पाण्याचं. तर ते म्हणतात, अरे तू आमच्यावर रागवलास का, बोलत का नाही आमच्याशी. हं? आता तू काही बोलल्याशिवाय आम्ही पाणी पिणार नाही. आणि त्यामुळे काय झालं की त्याला दशरथ राजांना सांगायला लागलं. आणि ते ऐकल्यावर ते म्हणतात, अरे तू आमच्या मुलाचा हत्यारा आहे आणि आम्हाला पाणी पाजण्यास आला. हं? मुलाच्या रक्ताने माखलेले तुझे हात, त्याने आम्ही कसे पाणी पिऊ. आणि दोघांनी आकांत केला. मग ते म्हणाले, निदान काय कर की आमच्या मुलाला आम्ही काय करू, तर हे तरी देतो आम्ही, अग्नी तरी देतो. आणि म्हणून लाकडे वगैरे गोळा केली आणि श्रवणाला त्याच्यावर ठेवलं आणि चिता काय आहे पेटवली. आणि त्यावेळेस त्या माता पित्यांनी काय केलं, एकदम दोघ जण म्हणाले, अरे आमच्या मुलाच्या हत्यारा, आमचे सर्वस्व तू नष्ट केलेस. आता पुत्र शोकाने तुझं पण हृदय असंच काय आहे वितीर्ण होईल. मरण तुला पण पुत्र शोकाचं मध्येच मरण येईल. हं? आम्ही चाललो, तुला शाप देतो आम्ही, असं म्हणून तुला आपण पुत्राच्या वियोगाने काय होईल, मरावं लागेल. आणि त्यांनी पटकन काय केलं, अग्नीमध्ये उड्या टाकल्या. आता दशरथ म्हणतात, मी हतबद्ध झालो, ते जळून मेले. हं? की आता जाणून बुजून तर पाप केलं नव्हतं, पण हातातून घडलं होतं ते पाप. हं? आणि म्हणून काय आहे, मी नेहमी मुलांना माझ्या जवळ ठेवायचो. पण आता कशी वेळ पहा, दोघं आजोळी आहेत ना, दोघं वनात आहे. आणि आता कौसल्या, आज मी जाणार. आणि मग हे रामा, हे लक्ष्मणा, हे सीते, मला क्षमा करा, असं राम राम करत काय आहे, दशरथाने जगाचा कायमचा निरोप घेतला. हं? म्हणजे ही काय झालेली आहे, अवघी सगळी अयोध्या आता शोक सागरात बुडली. कारण अयोध्येला कोणी वाली नाही उरला. दोन भाऊ जाऊ अजोळी, दोघं वनवासात, आणि महाराजांचा स्वर्गवास झाला. आता अयोध्येला त्राता हो. हं? पण वसिष्ठ मुनी होते, त्यांनी ताबडतोब काय केलं, या स्थितीचं सगळं आकलन करून पहिली गोष्ट त्यांनी केली की महाराज दशरथांचं कलेवर होतं, ते त्यांनी तेलाच्या रसायनामध्ये ठेवलं. कारण अंतिम संस्कार करायला वेळ नव्हता ना आता. आणि मग त्यांनी काय केलं, 5 दूत बोलवून ताबडतोब कैकेयी देशाकडे रवाना केले आहे. उत्तम 5 दूत काय आहेत की निघालेत, पण त्यांना सांगितलेलं आहे की लक्षात ठेवा, भरताला काहीही याच्यातलं सांगायचं नाही. एवढंच सांगायचं की गुरुदेवांची आज्ञा आहे की तुम्ही आम्हाला काही न विचारता काय काय, तुम्ही आमच्या बरोबर रथामध्ये बसा आणि अयोध्येला चला. आणि अशा भरका वेगाने भरतांना आणण्याकरता काय झालेलं आहे, आता रथ निघाला. आता इकडे काय झालं होतं, भरताला पण अशी वाईट स्वप्न पडत होते. अपशकुन म्हणतो ना, तसं
की विचित्र विचित्र स्वप्न, की ज्याच्यामध्ये अत्यंत मलिन वस्त्रांमध्ये केस मोकळे सोडलेली असे रडत असलेले बाबा गोमयांच्या एका खड्ड्यात बुडताना दिसतायत. हं? किंवा वेशीवर अशी लाल कपडे घातलेले एक भीषण राक्षसी खदा खदा हसत उभी अशी दिसते. आणि म्हणून तो काय करतो, आजोबांना त्याच्या अश्वपतींना सांगतोय की काहीतरी संकट येणार आहे का अयोध्येवर. काल रात्री मला असं सगळं ती राक्षसी पाहिली. हं? खदा खदा हसत होती. नक्की काहीतरी काय आहे की अवकळा पसरणार, काही ते अमंगल घडणार. आणि तेव्हा ते काय म्हणतात ते, अरे भरता, काय असं काही होणार नाही, तू महादेवाची पूजा बांध. आणि त्याने महादेवाची पूजा बांधली. आणि नेमकं काय झालेलं आहे की सगळं अमंगल घडू दे असं म्हणतोय, आणि तेवढ्यात अयोध्येचे दूत आल्याची बातमी येते. आता श्री परत त्यांच्याकडे धावतात. दिवसा दिवस, अहो रात्र हे धावत होते. हं? त्यावेळेस काय असायचं, मार्गामध्ये घोडे बदलण्याची व्यवस्था असायची, घोड्यांचे डेपो असायचे, सारथी पण बदलले जायचे, घोडे बदलले जायचे, आणि रथ पुढे धावत राहायचा. अशा प्रकारे ते काय आहे, अहोरात्र 7 दिवस हे करून येतायत. आणि भरत एकदम उत्सुकतेने जातोय भेटायला त्यांना, आणि विचारतो सर्वांचे कुशल आहे ना. अं, की बाबा कसे आहेत, असं काय करतोय तो, भरत विचारत आहे. हं. त्यावेळेस सगळं सांगताय. लाईट गेली. हॅलो, ऐकू येतंय ना? हं, हं. तर त्यावेळेस काय होते, भरतानी त्यांना विचारलेलं आहे की सगळे कुशल आहेत ना. हं? आणि महाराज, तीन मात्या, ह्या सगळ्या काय आहे, कुशल आहेत ना. हं? तर हे सगळे प्रश्न सगळे तो विचारतोय. आणि तेव्हा दूत म्हणतात ते की अयोध्येत सगळं ठीक आहे. हं? फक्त गुरुदेवांची आज्ञा आहे की आता तुम्ही काही जास्त चौकशी न करता ताबडतोब अयोध्येला जाण्यास निघावं. हं? आणि पुन्हा वसिष्ठ म्हणे खूप हुशार आहेत. त्यांनी काय केलंय, अयोध्येतून दूध जे पाठवले ना, त्यांच्याबरोबर वस्त्र, अलंकार, मिठाई, अशा सगळ्या गोष्टी राजकुमारांसाठी पाठवल्या. म्हणजे काय आहे की अयोध्येमध्ये काय घटना घडली ही अश्वपतीला अजिबात त्याची काय शंका येऊ नये. हं? आणि लोकांनी काहीही चर्चा करू नये. आता एवढं मोठं संकट होतं, अशी अराजक परिस्थिती. हं? आणि अशा वेळेस काय, जर राजा गेला, उत्तराधिकार नाही, तर त्यावेळेस काय होतं, राज्यात सगळीकडे वाईट स्थिती असते. आणि म्हणून असं काही घडू नये म्हणून वसिष्ठांनी काय आहे, अत्यंत राजनीतिक मध्ये ते निपुण असल्यामुळे हे सगळं काय अलंकार, मिठाई हे सगळं पाठवलंय. आणि दूतांनी आता भरताला सांगितलं असं की तुम्ही काही विचारू नका. त्याबरोबर भरतांनी विचारायचं थांबवलं आहे. आणि काय आहे, ती निघालेले आहेत. आता त्यावेळेस अश्वपती कडे जातात भरत. तेव्हा अश्वपती म्हणतात की हे बघ, काही काळजी करू नका. हे सगळं मिठाई, वस्त्र पाठवलंय म्हणजे काय आहे, काहीतरी एखाद्या शत्रूने आक्रमण केलं असेल, असं काही घडलं असेल. तुला जरी हे स्वप्न पडत होते असं तू म्हणतोय तरी. आणि तू आता निघा. पण त्यांनी आपल्या मुलाला मात्र बोलवून सांगितलं एकांतात, युधाजित त्यांचा मुलगा, की नक्की काहीतरी गडबड आहे. तेव्हा तू भरताच्या बरोबर जा. हं? म्हणजे अशा प्रकारे राजकारणामध्ये कशा प्रकारचं असतं हे इथे दाखवलेलं आहे. हं? आणि मग हा सगळा प्रवास परत सुरू झाला. आता येताना 7 दिवस लागले होते, 8 दिवस. आता जाताना काय 7 दिवसातच ते पोचतायत दुसऱ्या रस्त्याने. आणि रथ वेगाने धावतायत. तरी वाटेमध्ये भरताला अपशकुन होत आहेत. तरी तो सूर्यदेवते सारखं चिंतन करतोय. आणि आता अवध प्रांतात प्रवेश झाला.
तिथे बघतोय तर लोक काय आहे, शेतामध्ये काम करत नाही, शेताची कामं सगळी खोळंबलेली आहेत. अयोध्येच्या बाहेर उत्तम उद्याने होते, पण उद्यानामध्ये आता काय आहे, सगळं शुकशुकाट आहे. हं? कोणाच पक्षी वगैरे ते सुद्धा कसे आहेत, काही त्यांचा आवाज येत नाही, काही नाही. हं? आणि म्हणून अशा प्रकारे त्यांनी असं लक्षात येते भरतांच्या, काही वेगळंच सगळं वाटतंय. आणि त्यावेळेस लोक बघतात की प्रवेशद्वारात पोचल्यावर रथ, तेव्हा लोक पण काहीतरी कुजबुजतात आहेत, हे पण बघताय भरत. आणि मग त्यांनी बरोबर आपला रथ काय केलेलं आहे, कैकेयी मातेच्या महालाकडे न्यायला, कारण त्यांना माहित असतं की दशरथ राजा नेहमी काय असतात, कैकेयीच्या महालात असायचे कैकेयीच्या. आणि म्हणून काय झालं, तिकडे न्यायला. पण ते बघून लोक आणखीन कुजबुजायला लागले की हा काहीतरी पहा, या दोघांचंच मायलेकांचं आहे. हं. आता जेव्हा भरत पोचले ना कैकेयीच्या महालात, सुवर्ण सिंहासनावरती बसलेली आहे कैकेयी, आणि ती अत्यंत आनंदाने भरताचं प्रेमाने स्वागत करते. हं. सुवर्णाच्या ताटामध्ये आरती घेऊन कैकेयी मातेने काय भरताला ओवाळलं. हं. आता इकडे अजून महाराजांची ते प्रेत पडलेले उत्तर क्रियेची वाट पहा, आणि ही कैकेयीचं असं काय करते, भरताचं स्वागत करते. म्हणजे लोभामुळे ही कैकेयी किती आंधळी झाली आहे. भरताने काय केलेलं आहे, महालात पोचले, आईला प्रणाम केला. आणि तेव्हा पुन्हा विचारते कैकेयी, काय अरे माझे बाबा बरे आहेत ना, तुझे मामा बरे आहेत ना. म्हणजे विधवा झालेली कैकेयी माहेरचे कुशल वृत्त विचारते. आता भरत तर दमलेले आहेत प्रवासाने, एकाच वाक्यात उत्तर देतात, आई सगळे ठीक आहे, पण बाबा कुठे आहे. तेव्हाच कैकेयीचा चेहरा जरा उतरतो, तिच्या डोळ्यातून अश्रू तरळतात, आणि म्हणते भरता, अरे घोटाळा झाला रे, बाबा स्वर्गवासी झाले. आता ही बातमी ऐकली आणि असा विलक्षण परिणाम झालाय भरतावर, की बाबा स्वर्गवासी झाले, त्याबरोबर तो धरणीवर कोसळला, हंबरडा फोडून रडायला लागला उपसाबोक्सी. हं? की आणि तो म्हणतो, अरे काय झालं असं, असे कसे बाबा गेले, आणि विलाप करतोय. आणि तो विचारतो आईला की शेवटच्या घटकेला बाबांच्या बरोबर कोण होतं, त्यांनी माझी आठवण केली का, काही निरोप ठेवलाय का. हं? तर तेव्हा कैकेयी सांगते, अरे भरता, हे रामा, हे सीते, हे लक्ष्मण, असा धावा करत तुझ्या बाबांनी देह ठेवला. तेव्हा भरत विचारतो, म्हणजे का, रामदादा जवळ नव्हते, मग कुठे गेले ते. कारण अजून भरताला काहीच माहिती नाहीये ना. आणि मग ते म्हणता, अरे रामाला तर न वनात पाठवण्यात आले, कैकेयी सांगते. आता वनवास दिला, हे ऐकल्याबरोबर काय, तो भाऊक आहे, पण किती विवेकी आहे भरत, आणि बुद्धिमान आहे. आणि त्याच्यामुळे म्हणजे वडिलांच्या मृत्यूची बातमी ऐकल्यावर तो धरणीवर कोसळला, पण रामदादा वनात गेल्यावर ते एकदम सावरलाय. आणि तो म्हणतो, अरे एकदम काय झालं, असा काय अपराध घडला रामाच्या दादाच्या हातून. हं? की एखादी त्यांनी ब्राह्मणाचा वध केला का, का एखाद्या गरीबाचे धन लुटले का, की काही गोहत्या घडली का, का महिलेवर अत्याचार झाला का, असं कुठलं पाप घडलं की वनात पाठवलं. आणि त्यावेळेस अशी होती पद्धत, की असं काही पातक घडलं की वनात पाठवत असत. हं? आणि म्हणून तो विचारतात की अरे यार असं काय झालं अशा. त्यावेळा भरताने असं विचारलं कैकेयीला, तर ती कैकेयी म्हणते, अरे वनात पाठवायला काय आहे, स्वतःच ती कारणीभूत ठरली आहे. पण ती म्हणते, अरे भरता, तू हे काय विचारतोय, कुणाबद्दल विचारतोय, रामाबद्दल. रामाकडून असा कधी अपराध घडेल का. हं? असा अपराध कधी घडणंच शक्य नाहीये. हं? मग ब्राह्मणाचे धनाचा तो अपहार करू शकेल का, नाही करू शकत. हं? म्हणजे त्याच्यात लक्षात येतं भरताच्या, म्हणजे आपल्या दादा काही चुकला नाहीये. हं? म्हणून असं म्हटलेलं आहे की तेव्हा ती सांगते, काय कैकेयी सांगते की अपराध काही गुन्हा काही घडलेला नाहीये, पण त्याला वनात पाठवण्यात आलं. कारण काय झालं की एक कारस्थान शिजत होतं म्हणे, सांगते कैकेयी. हं? तो भरत म्हणतो, कसलं कारस्थान. म्हणे, अरे रामाचा राज्याभिषेकाचे.
मग तो म्हणे छानच आहे ना, की दुसऱ्या दिवशी रामाचा राज्याभिषेक होणार होता. सगळ्यांनी ठरवलं, पण तुला काही बोलावण्यात पाठवलं नाही. तुला काही सूचना नाही, काहीच नाही. आणि त्यांना भरभर रामाचा काय करायचा होता, राज्याभिषेक उरकायचा होता. पण बरं ही मंथरा, तिने मला योग्य वेळी सल्ला दिला. म्हणे काय सल्ला दिला? म्हणे तिने मला माझ्या 2 जुन्या वरांची आठवण करून दिली. आता मात्र भरताचे काय डोळे विस्फारले. तो म्हणतो काय म्हणते तू? हं? की तिला असं वाटतंय की आपण भरताला केवढं घबाड मिळवून ठेवलं आहे. हं? पण मंथरेने म्हणे हा सल्ला दिला आणि 2 वर मी मागितले आणि त्या वराप्रमाणे राज्याभिषेक रामाचा न होता भरताचा व्हावा असं मी मागितलं. हे ऐकतोय आणि भरत असा सुन्न होतो. तो म्हणतो अरे तू हे मागितले आणि दुसऱ्या वराप्रमाणे काय मागितलंय? तर तेव्हा ती म्हणते की दादाला वनात पाठवायचं. आता हे ऐकल्यावर तो अजून म्हणतो, अरे माझी माता कारणभूत झाली आणि माझ्यासाठी. आणि त्यावेळेस भरताने खूप विलाप केला. इतका रोष कैकेयी बद्दल हे केलेला आहे. हं? की आई तू हे काय केलंस? हं? असं तुला मागताना बाबांकडून तुझ्या तोंडात किडे का नाही पडले? तुझ्या जिभेने असं बोलवलंच कसं? हं? आणि तुला काय वाटलं मी असं राज्य घेईन का? की माझ्याकरता रामाला वनात पाठवलं? हं? आता तू माझी आई नाहीस, तू अश्वपतींची कन्या नाहीस. असं तो म्हणतोय की माझे बाबा वेडे म्हणून तुला वशीभूत झाले. हं? पण अश्वपतींनी म्हटले तुझ्या बाबांनी तर तुझ्या आईला घरातून काढून लावलं होतं. तसंच माझ्या काय बाबांनी करायला हवं होतं. तेवढ्यात काय होतं, ती मंथरामध्येच पडते. हं? आणि त्यावेळेस तो आपला हा कोण शत्रुघ्न, तो इतका संतापतो. हं? आणि तो म्हणतो की दंडकारण काय आहे, की तुलाच या मंथरेला गळ्यात दगड बांधून विहिरीत काय काय टाकलं पाहिजे. हं? की तिला असं सांगायला काही वाटलं नाही का? तेव्हा काय करते मंथरा, म्हणते अहो महाराज, रडू नका. तो शत्रुघ्न त्या मंथरेला जोरात धक्का देऊन खाली पाडतो. तिच्या कमरेत लाथ मारतो. ती पळायला लागते. तेव्हा भरत मध्ये परत पडतोय आणि शत्रुघ्नाला म्हणतो की अरे त्या मोलकरणीवर काय हात उचलतोस? हं? जर आपल्या रामाला कळलं ना असं की अशा प्रकारे आपण वागलो तर त्याला काय आहे, आवडणार नाही. हं? आणि म्हणतो की आपल्या मातेचा तो शत्रुघ्न म्हणतो आपल्या मातेचा आपण काय आहे, शिक्षा करायला पाहिजे तिला पण. तो म्हणतो नाही, मातेला पण शिक्षा नाही करता येणार, मंथरेला पण नाही. कारण आपण जर दादाला वनात भेटायला गेलो ना, तर त्याला हे सगळं कळलं तर तो काय म्हणेल की आईला मारतोस तू. आणि म्हणून म्हणजे भरतावर रामाच्या चरित्रात किती प्रभाव आहे. आणि म्हणून भरत संयम पाळतोय. कशाने? रामाच्या भीतीने. हं? की अशा प्रकारे भरताचे फक्त दुर्दैव असं आहे की सगळेच त्याला चुकीचं समजतात. हं? मग ते विचारतात, तो विचारतोय माझ्यासाठी काही निरोप ठेवलाय का? हं? कारण त्याचं अंतःकरण स्वच्छ आहे. हं? आणि त्याच्यामुळे काय आहे, त्याला काय तेवढंच समाधान वाटतंय की काय झालेले की भरताने रामाने सांगितलंय की भरताचा राज्याभिषेक होऊ दे आणि भरताचे राज्य आनंदाने चालू द्या. एवढं ऐकल्या भरताच्या अंतःकरणात सुखावतं की चला, समाधान वाटतं की माझ्याबद्दल काय आहे, रामाने असं म्हटलं. आता वसिष्ठ मुनी येतात, ते भरताला भेटतात आणि मग आपल्या पित्याच्या दर्शनाला त्याला घेऊन जातात. ते सगळं कलेवर बघून पित्याचं चरणी कोसळतोय भरत आणि विलाप करतो. मग तेव्हा वसिष्ठ त्याला कर्तव्याचा बोध करतात. हं? भरताचे अश्रू पुसतात आणि आता त्याला सांगतात की पहिलं आवश्यक आता काय करायचंय तुला, तर ही अंत्येष्टी संस्कार आहे ते करायचे आहे. आणि मग महायात्रा निघते. शोकमग्न भरत आहे, तो कसा अगदी केविलवाणा झालेला आहे.
पण सगळ्यांनी मिळून आता अयोध्येवासी सगळ्यांनी मिळून शरयू तीराच्या पावन तीरावर अंतिम निरोप दिलेला आहे. आणि सगळं पित्याचं धर्मशास्त्रानुसार एका सम्राटाला साधेल अशी सगळी उत्तर कृत्य भरताने केलेली आहे. आता शोकाच्या निवृत्तीनंतर एक प्रसंग घडला, की एखाद्या सम्राटाला पहाटे जागवण्यासाठी कानामध्ये सनई आणि अन्य वाद्य वाजवली जातात. आता हा भरत काय हे सगळं झालंय, सगळं क्रियाविधी सगळ्या संपल्या आणि आता भरत राज्य स्वीकारणार असं गृहीत धरून मंथरा आणि कैकेयीने हे उपद्व्याप केले. हा, त्यांनी काय केलंय, योजनाबद्ध पहाटे भरताला उठवण्यासाठी मंगलवाद्ये महालाच्या बाहेर पाठवली. ती वाजू लागली आणि भरत काय आहे आता जागे झाले. जागे होऊन बघताय तर काय आहे की वाद्य वाजतात, इतके लाल बुंद होतात, सगळ्यांना हाकलून लावतात. आणि तेव्हा सगळीकडे ही वार्ता पसरते की श्री भरत काय आहे आजोळून परत आल्यावर त्यांचे सगळे एक एक व्यवहार बघतायत ना अयोध्यावासी, आणि त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात येतंय की हे सगळं भरताचं काही कारस्थान नाहीये. आणि मग सभेचं आयोजन केलं जातं आणि त्या सभेमध्ये सगळेजण काय आहे भरताला सांगताय की या सिंहासनाचा स्वीकार करावा. कौसल्या माता, महर्षी वसिष्ठ, सुमंत्र सगळ्यांनी सांगितलं भरताला की आता तुझं हेच कर्तव्य आहे. मंत्रिमंडळांनी पण सांगितलं, जनता पण म्हणाली की त्या सभेमध्ये की आता भरता तुम्ही हे सगळं राज्य स्वीकारा. पण त्यावेळेस त्या सभेमध्ये काय आहे, भरतांनी हे काय सगळे वेड्यासारखे बोलतायत असं ऐकून त्याच्या नेत्रातून आसमानच्या धारा वाहतात. आणि तेव्हा ते उभे राहतात भरत आणि बोलतायत की हे पा, मनुष्याच्या जीवनात एकदा एक चूक घडली की वारंवार काय असहायपणे त्या चुका त्याला पुढे करत राहाव्या लागतात. आता माझ्या मातेने चूक केली तर मीही चुकलो आणि आज जर फार मोठी चूक करू लागलो तर काय आहे, या एकमताने मी सिंहासनावर बसावे असा जो तुम्ही प्रस्ताव मांडलेला आहे, आणि तुम्हाला असं वाटतंय की गुरुदेवांनी सांगितलंय आणि शास्त्राची आज्ञा असते, गुरुदेव सांगतात ते आज्ञा म्हणून मानावं, पण आज मी हे पातक करणार नाही. मला गुरुची आज्ञा पाळता येणार नाही. कारण या राज्यावर खरा अधिकार माझा नाहीये. माझा भाऊ अनवाणी पायाने वनामध्ये फिरतोय आणि मी त्याच्या सिंहासनावर स्वामित्वाच्या भूमिकेने बसावं का? माझ्या हातून असं घडणार नाही. म्हणजे हा सूर्यनारायण जो आमच्या वंशातला, त्याने मुख हाताने झाकून घेतले आणि काळवंडून जातील, तरी पण काय आहे की मला हे कार्य करण्याला जमणार नाही. मी या राज्याचा स्वीकार करू शकणार नाही. त्याच्याऐवजी मी वनात जातो, दादाच्या ऐवजी मी वनवास घेतो आणि अयोध्येच्या राज्यावर रामांना बसवतो. आणि म्हणून त्यांनी जाहीर केलं की आपण सगळे वनामध्ये काय आहे, चतुरंग सेना, मंत्रिमंडळ सगळे घेऊन राज्याभिषेक करण्यासाठी सगळी सामुग्री घेऊन, सगळे पुरोहित घेऊन आता मी जाणार आहे. आणि त्याला वल्कले धारण करून येथून घालवले तुम्ही, पण वनात ज्या ठिकाणी मला त्या दादाचं दर्शन होईल ना, त्या ठिकाणी मी काय करणार आहे, राज्याभिषेकाचा विधी संपन्न करेन. आणि माझ्या हाताने मी काय करीन, त्यांचा सेवक म्हणून त्यांचा अयोध्यात प्रवेश करीन. पण मी काही या सिंहासनाला स्पर्श करू शकत नाही. आणि या ह्याच्यात माझा एकही शब्द बदलणार नाही या बोलण्याचा. अशी जेव्हा घोषणा केली भरतानी तेव्हा सगळी सभा थक्क झाली. लोकांच्या नेत्रातून आसमानच्या धारा वाहतात. प्रत्येकाला वाटतंय की खरंच की काय झालेलं आहे की भरत जे बोलतायत ते अंतःकरणापासून बोलतायत.
हं? आणि खरा सिंहासनावर अधिकार फक्त दादाचाच आहे, असं म्हणून भरताने काय प्रणाम केला आणि बसले खाली. लोकांनी सगळ्यांनी जय जयकार केला. हं? आणि म्हणजे काय झालं, भरताने सगळा पेच सोडवला प्रजेचा आणि सद्गुरूंच्या चरणावर मस्तक ठेवलं आणि आता वरनात जाण्याची तयारी करावी. आणि म्हणून काय केल्या, सगळ्या आज्ञा दिल्या. आता त्यावेळेस लगेच दुसऱ्या दिवशी तर निघता येत नव्हतं ना, कारण भरत काय एकटे जाणार नव्हते. त्यांच्या सोबत ही अयोध्येची सेना, मंत्रिमंडळ, रथ, घोडे, हत्ती, हं असं सगळं. आणि पुन्हा आता कोण जाणार, लोकांमध्ये पण स्पर्धा झाली, कोणी झालं, घरात भांडणे सुरू झाली. तेव्हा भरतानं सांगितलं की सगळ्यांना, ज्यांना यायचं त्यांना येऊ द्या, तरुण असो वृद्ध असो, काय सगळे जण जातील. ज्यांना यायचं असेल त्यांना येऊ द्या, कोणाला रोखू नका. आणि सगळ्यांच्या घराचं रक्षण सेना करेल. आता एवढे लोक जाणार, हं तेव्हा काय आहे, सगळे उठले आणि चालायला लागले असं तर होत नाही ना. हं? आता श्रीरामचंद्र ठीक होतं, ते निघाले 3 जण. पण आता भरतांना एवढ्या सगळ्यांना घेऊन जायचंय, म्हणून काय केलंय त्यांनी, भरतांनी यंत्र सामग्री घेऊन काही लोक आधी पुढे पाठवले. कारण ते एवढे लोक जाणार म्हणजे रस्ते रुंद करायला पाहिजे, रस्त्यात खड्डे बुजवले पाहिजे, नद्या नाले वाटेमध्ये येणार, त्यांच्यावर तात्पुरते पूल बांधले पाहिजे. म्हणून हे सगळं करण्यासाठी काही लोकांना पुढे पाठवले. म्हणून वाल्मिकी रामायणामध्ये सगळं हे वर्णन आहे की संपूर्ण भूमीचे नकाशे होते, हा, आणि मोजमाप हे सगळं ज्ञान त्यावेळेस लोकांना होतं. मोठी मोठी यंत्र तेव्हा होती, यंत्र चालवणारे लोक होते. हम्म मग असं सगळं घेऊन काय आहे, हे सगळे इंजिनियर्स, यंत्र न्यायाची म्हणतात तर यंत्र दुरुस्त करणारे लोक, असे त्याला यंत्र कोविद म्हणतात. त्यावेळेस असे मोठे मोठे वृक्ष वाटेत येतात, त्यांना तोडण्यासाठी, कापावं लागण्यासाठी अशी काय आहे, ते सगळे यंत्र आहेत मोठे मोठे, ते जाणकार असे लोक होते, तरबेज त्याच्यामध्ये. म्हणून ही रामकथा ही काय नुसती आध्यात्मिक कथा नाहीये, हं? तर रामकथेमध्ये संस्कृती पुरेपूर सांगितलेली आहे. म्हणजे त्यावेळेस समाजाची कशा कशा प्रकारची प्रगती झालेली होती, हे सगळं इथे लक्षात येत आहे. आता आपण म्हणतात की इंग्रजांनी काय आहे सगळं शिकवलं, इंग्रजांनी सुधारणा केल्या, पण असं नाहीये. देशाची वैज्ञानिक प्रगती किती श्रेष्ठ दर्जाची होती ना, ती सगळी वाल्मिकी रामायणात इथे सांगितलेली आहे. मीनाक्षीपुरमचं जे गोपूर आहे, ते किती तज्ञ इंजिनियरांनी केलं असेल. दक्षिणेतली मंदिरं, अजिंठ्याच्या लेण्या, त्याचे रंग, हं? काय तेव्हा विद्या कला ही किती होती, पण ती सगळी काय केली, पद्धतशीर पण नष्ट केली गेली आहे. हं? त्यावेळेस सेतू बंधनाच्या वेळेस जे काय क्रेन्स वापरले होते, हं? म्हणजे असं नाही त्या वानरांनीच मोठी मोठी यंत्र चालवून मोठे मोठे पर्वताचे तुकडे उचलले आणि उचल दगड आणि टाक पाण्यात, आणि त्याच्यावर राम राम लिहि आणि तो तरंगला, असं नव्हतं. हं? तर असं सगळं काय म्हटलेलं आहे, हे सगळं त्यावेळेस इतकं अवगत होतं, हे सगळं तंत्रज्ञान. आता रस्त्यात पुन्हा कोणी आजारी पडलं तर त्याच्यासाठी वैद्यकीय पथक सुद्धा भरतने घेतलं होतं. हं? आणि सगळ्यांची नीट व्यवस्था लागण्याकरता लागली आणि मग भरत निघणार. हं? म्हणजे या सगळ्या मंत्रांची काय आहे, त्यांना सगळं राहण्यासाठी, पुन्हा राज्याभिषेकची सगळी सामुग्री. आता हे सगळं घेतलं त्यावेळेस कैकेयी मातेने निरोप पाठवला की मला पण यायचं आहे. तेव्हा भरत कैकेयी मातेवर रागवले आहेत, तिला अनुपस्थित दिली नाही. हं? पण वसिष्ठ तेव्हा म्हणतात की भरता, जर गेल्यावर दादाने तुला विचारलं की तू आईला का आणलं नाहीस, तर तू काय उत्तर देशील. आणि म्हणून मग कैकेयी पण काय, कैकेयीला अनुमती मिळालेली आहे. आणि आता श्री भरतांनी काय यात्रा निघाली त्यांची चित्रकूटाकडे अशा पद्धतीने. हं? आता रामचंद्रांनी काय केले, वनवासात जाताना काय सगळं काय आहे, सगळ्या वनामध्ये त्यांनी पायी गेलेत. आणि म्हणून
भरताने सुद्धा काय केले, कुठल्या रथाबिथावर न बसता हं, स्वतः पायी जायचं ठरवलं आणि पायी चालायला लागले. तेव्हा लोक सुद्धा पायी चालायला लागले. आणि म्हणून वसिष्ठांनी म्हटले की निदान काय कर, की त्या लोकांसाठी तरी तू काय याच्यामध्ये बस. आणि मग अशा प्रकारे भरत अनेक वृद्ध लोक हे सगळ्यांना बरोबर घेऊन निघालेले आहेत. सगळा प्रवास सुरू झाला आहे आणि सगळे पहिल्यांदा कुठे येतात, शृंगेरपूरला येऊन पोचतात. शृंगेरपूरला गंगाकाठी जिथे रामाने मुक्काम केला आहे तिथपर्यंत आले. तेव्हा निषाद गुह राजा आहे ना, तो काय आहे बघतोय, त्याला आधी लांबून दिसतंय की अरे चतुरंग सेना घेऊन येतोय. आणि त्यामुळे त्याला वाटतं अरे आता काय करायचंय, सगळ्यांना तो सांगतोय भिल्लांना आपण युद्ध करायचं आणि या लोकांना सगळ्यांना काय हरवायचं. आता आक्रमणामध्ये आपण जिंकू तर नाही शकणार, तरी आपण रामासाठी प्रत्येकाने काय खपायचं आहे. पण तेव्हा वृद्ध लोक म्हणतात की अरे थांबा, आधी तपास करा की नीट काय आहे, काय गोष्ट आहे, काय नाही. आणि मग तेव्हा म्हणून हा काय करतोय गुह राजा, थोड्याशा लोकांना घेऊन काय करतोय, चौकशीला जातोय. पण तो म्हणतोय की काही झालं तरी काय करायचं आहे की मागे फिरायचं नाही. आणि म्हणून चौकशीला जातो. तेव्हा त्याला लक्षात येते की हे सगळेजण काय आहे की हा भरत काही युद्ध करायला येत नाहीये. आणि एवढी मोठी चतुरंग सेना आहे आणि त्या सगळ्यांना काय आहे, गुह राजा आपल्या सेवकासह आधी तो भेटायला जातोय भरताला. मला वाटतंय आज आपला पुष्कळ झालाय वेळ. आता भरत गुहाची भेट त्यापासून आपण पुढच्या वेळेस बघूया. आज इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.